गाडी नाही लागल नाही. नमस्ते मित्रांनो, नमस्ते, गुड मॉर्निंग. मी आपल्यासोबत आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. सकाळची वेळ आहे आणि आणखी का आपण भन्नाट व्हिडिओला आपण आज सुरुवात करतोय. आज आपण पुन्हा एकदा चाललेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील एका प्रसिद्ध तालुक्यामध्ये, ज्याचं नाव आहे गगनबावडा. तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून थोडंफार समजलं असेल की आज आपण कुठे चाललेलो आहोत. आज आपण गगनबावडा हे गाव निवडलेलं आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आणि कोकणाचा हा मेन एंट्रन्स आहे. म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाताना हा पहिला एंट्रन्स आहे म्हणा. कारण गगनबावड्याचा करूल घाट जर तुम्ही उतरला तर तुम्ही डायरेक्ट कोकणामध्ये प्रवेश करता. ॲक्च्युली आज व्हिडिओ म्हणजे मी जे ठरवलं होतं की व्हिडिओ लवकर स्टार्ट करायचा आणि गगनबावड्यातील जास्तीत जास्त स्पॉट कवर करायची असा माझा जजमेंट होतं असं माझं. पण ते एकदम चुकलेलं आहे. कारण मी आज उठायला उशीर केला, त्यामुळं मला घरातून निघायला उशीर झाला. त्यामुळे डायरेक्ट आज मला ॲक्च्युली वेळ झालेला आहे. कारण खूप डिस्टन्स आहे. मिरजेतून गगनबावडा हे अंतर जवळपास 95 ते 100 किलोमीटर हे अंतर आहे. आणि आज मला खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे मी डायरेक्ट रेकॉर्डिंगच चालू केलेलं आहे. मी कुठे थांबून तुम्हाला माहिती सांगितली नाही आहे. आणि माझा कॅमेरा आहे तो हेल्मेटला जोडलेला आहे आणि त्यातूनच आता आवाज रेकॉर्ड होतो आहे. मला माहीत नाही कशा प्रकारे आवाज आता हा रेकॉर्ड होणार आहे. मी असं ठरवलं होतं की सकाळी लवकरात लवकर 7 वाजता घरातून बाहेर पडायचं आणि जास्तीत जास्त पॉईंट कवर करायचे. कारण गगनबावड्याचं बघण्यासारखे भरपूर पॉईंट आहेत मित्रांनो. आणि आज आपण चाललेलो आहोत जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर मार्गे गगनबावडा. तर गगनबावडा हे जे शहर आहे हे कोल्हापूरपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर आहे आणि सांगलीतून 90 ते 95 किलोमीटर हे अंतर भरतं. खूप सुंदर निसर्गानं समृद्ध असं हे गाव आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ कमीत कमी 2 ते 3 भागामध्ये हा व्हिडिओ येईल. आणि माझी तुम्हाला मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला मित्रांनो. त्यामुळे काय होईल की व्हिडिओ सर्चमध्ये येईल, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. म्हणजे आपले सबस्क्रायबर सोडून बाकीच्या लोकांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचेल. आता मिरजेतून आला घ्या, मिरजेतून आलाय आता कुठे दौरा बावड्यापर्यंत गगनबावडा आश्रम ना. किती जण आहेत? 30 जण आहेत. हो काय, मी पण मिरजेतच आहे म्हणून म्हटलं. हो. सकाळची वेळ आहे, अजून थंडीचे दिवस चालूच आहेत मित्रांनो. थंडी म्हणजे एकदम बोचरी थंडी आहे. आणि मला इंस्टाग्रामला पण फॉलो करा. माझी इंस्टाग्रामचा आय डी तुम्हाला तर सध्या स्क्रीनवर दिसत असेल. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत गगनबावड्याच्या रोडला एक फाटा आहे. तिथे रामलिंग देवस्थानला जाणारा रोड म्हणून बोर्ड आहे. त्या बोर्डाकडून आपण आत्ता बरोबर आत गाडी घातलेली आहे. थोडा कच्चा होता, डांबरी रोड आहे. खूप चांगल्या प्रकारचं वातावरण आहे सध्या. आणि आता इथून 3 ते 4 किलोमीटर आपल्याला आत जायचं आहे. 3 ते 4 किलोमीटर आत गेलं की आपल्याला हे पांडवकालीन लेणे आहेत ते आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर चला आता आपण पुढचा प्रवास चालू करतोय. गगनबावडा रोडला तुम्हाला एक छोटा बोर्ड आहे लेफ्ट साईडला गगनबावड्याकडे जाताना. तर त्या बोर्डकडे लक्ष ठेवा. गगनबावड्याच्या अलीकडे 6 ते 7 किलोमीटर अलीकडे तुम्हाला हा जो बोर्ड आहे तो बघायला मिळेल. त्या बोर्डवर जसा लिहिलेला उल्लेख की पांडवकालीन लेण्या, रामलिंग देवस्थानकडे जाण्याचा मार्ग. खूप म्हणजे
म्हणजे इतका पण वाईट रोड नाही आहे मित्रांनो. साईडला सुंदर अशी हिरवीगार शेती आहे आणि बहुतेक ही आय थिंक कुंभी नदी आहे. त्या कुंभी नदीचं पाणी हे तुम्हाला आता सध्या बघायला मिळते यायची. कुंभी नदी दिसते मित्रांनो आणि ह्या नदीच्या छोट्या ह्याच्या पुलावरून आपण आता पुढे निघालेलो आहोत. आंब्याची झाडे, फणसाची झाडे आजूबाजूला आहेत, बोराची पण झाडे दिसत आहेत मित्रांनो. हां दगडावरून घसरली गाडी. नाही लागलं नाही. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत श्री रामलिंग देवस्थान पळसंबी येथे. आणि जी आपली सकाळपासून जो प्रवास होतो तो संपलेला आहे. वाटेत तुम्हाला मी आत्ता बघितलं असाल की एका ठिकाणी माझ्या गाडीचा म्हणजे तोल म्हणजे गाडीचं चाक पुढचं चाक माझं एका दगडावरून स्लिप झालं होतं. आणि तुम्ही कधी याल तेव्हा रस्ता खूप अरुंद आहे. अक्षरशः डोळ्यात तेल घालून गाडी चालवा आणि खूप काळजी घ्या कारण रस्ता खूप छोटा आहे आणि लाल दगडाची माती असल्यामुळे काय होते त्यावरून चाक स्लिप होण्याची शक्यता भरपूर आहे. आणि तुम्ही पण जेव्हा कधी याल तेव्हा काळजी घ्या. तर आपण आता इथे पोहोचलेले पार्किंगची एकदम उत्तम प्रकारे म्हणजे सोय आहे. गाड्या तुम्ही वर करून इथं वर पार्किंग करायचं आहे आणि पार्किंग करून आपल्याला इथून आता खाली जायचं आहे. हा इथून येण्याचा रोड आहे. इथून आपण आता आलो आहोत आणि आता सध्या आपण ह्या साईडला या बाजूने खाली आता उतरणार आहोत. इथून खाली जायला रस्ता आहे आणि बघूया आता आपण खाली जाण्यासाठी एकदम चांगली सोय आहे. खूप म्हणजे एकदम उत्कृष्ट प्रकारच्या पायऱ्या पण दिसत. या पायऱ्याने आपण आता खाली जाणार आहोत. तर चला खाली पायऱ्या उतरूया आणि खाली तुम्हाला पांडवकालीन लेणे आहेत ते दाखवूया.
तर मित्रांनो, आपण आता जे पळशीमध्ये जे रामलिंग देवस्थान आहे, जे पांडवकालीन लेणी आहेत, त्या जिथे आपण आत्ता आलेलो आहोत. खूप म्हणजे खूप इतकं मनमोहक आणि आल्हाददायक दृश्य आहे, तुम्हाला मी शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. कुंभी नदीचं पाणी वाहते, माझ्या मागे तुम्ही पाण्याचा आवाज कदाचित ऐकत असाल. आणि ह्या पांडवकालीन लेण्या आहेत. त्या पांडवकालीन लेण्यांचा उल्लेख जर म्हणाल तर इसवी सन 5व्या शतकातील असाव्यात असा इतिहासकारांचा अंदाज आहे. या लेण्या असं म्हणलं जातं की या इथे पांडव, ज्यावेळी पांडव हे अज्ञातवासामध्ये 13 वर्षासाठी बाहेर पडले होते, त्या काळी त्यांनी इथं वास्तव्य केलं होतं असा उल्लेख आहे. तर कोणी याला बुद्ध लेण्यासुद्धा म्हणून ओळखलं जातं. तर याच्याबद्दल काही अजून इतिहासकारामध्ये संभ्रम आहे. आता याचा ठोस असा उल्लेख कुठेही सापडत नाही, पण याला जास्त करून पांडवकालीन लेण्या असंच ओळखलं जातं. तर या पांडवकालीन लेण्यात माझ्या मागे एक बघताय अजून एक लेणी आहे. इथे एक असं छानसं घुमटाकार मंदिर दिसते आणि त्यात एक मंदिर आहे, ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर ते जे मंदिर आहे ते भीम याने एका दगडामध्ये कोरलेलं असं पण कधी उल्लेख आढळतो. मित्रांनो, आपलं आता हे रामलिंग दर्शन झालेलं आहे. जे पांडवकालीन लेण्या आहेत इसवी सन 5व्या शतकातील, त्यात आपल्याला बघून झाले. आता आपण पुढच्या प्रवासासाठी परत एकदा आपण ट्रॅव्हलिंग चालू करणार आहोत. बघूया आता आपल्याला पुढे काय बघायला मिळणार आहे.